तो हाय खेकडा आहे बघा, 2 आहेत. आयुष्य हा हा हा, बघा 2-2 आहेत, एकावरती 2-2. थांबा थांबा ना. तर बघा दुसरा एक चांगला जाडा भेटलाय खेकडा, मस्त जबरदस्त आहे. नमस्कार मंडळी, तर पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचं आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये. तर मित्रांनो, आता गणपती उत्सव सुद्धा संपलेला आहे आणि आता गावाकडे फिशिंगचा सीझन चालू होईल. तर आता पाऊस पण आता कमीच चाललेला आहे. पाऊस कमी झाला की मग नदीला पाणी पण कमी होतो. पाणी कमी झाल्यानंतरला फिशिंगचा नवीन सीझन चालू होतो. तर तुम्ही पाहिलं असेल की आपण वेगवेगळ्या प्रकारे मासेमारी करताना तर खेकडीसुद्धा मित्रांनो वेगवेगळ्या प्रकारे पकडतो. जसं की आम्ही ना गरू घेऊन जातो, तर गरूला आम्ही त्या गरूला म्हणजे खेकडा बाहेर येण्यासाठी आम्ही काय करतो, कधी कधी गांडूळ लावतो, गांडुलाची गरू बनवतो ते लावतो, किंवा कोंबडीच्या आतड्या असेल तर ते गुंडाळून त्याची गरू बनवतो. तर अशा प्रकारे आपण व्हिडिओसुद्धा बनवलेले आहेत. तर आज मात्र आपण वेगळ्या प्रकारे खेकडे पकडणार आहोत. तर खेकडे पकडण्यासाठी आपण काय वापरणार आहोत माहिती आहे का? तर आतापर्यंत आपण नॉनव्हेज काहीतरी त्यांना टाकून आकर्षित करून खेकडे पकडायचो. तर आज मात्र व्हेज त्यांना खायला देणार आहोत. तर व्हेज काय, तर हे बघा, हे कारीट आहे. तर हे बघा, हे अशा प्रकारे ही कारिटाची वेळ असते, कारीट म्हणतो आम्ही. हे बघा, हे सर्व कारिटाच्या अशा वेळी आहेत त्यावेळी, आणि हे अशा प्रकारे याच्यावरती कारीट होतात, तुम्हाला माहिती असेल. तर आज आपण याच्या ज्या वेळी आहेत ना, या वेळी, तर आपण या वेळींचा गुंडाळा करून ना आपण खेकडे पकडणार आहोत. तर आता पहिल्यांदा काय करतो मी, पटापट हे वेळी काढून घेतो आणि आपल्या जवळजवळ ना अशा 50 अशा गुंडाळी करायच्या आहेत आणि त्यानंतरला मग ते आपल्याला ओढ्यामध्ये ठेवायच्या आहेत. पूर्वी आहे ना आमच्याकडे, मी हे पहिल्यांदाच ट्राय करणार आहे, मी अजूनपर्यंत असं ट्राय केलं नाही हे. तर बघूया. तर आमच्याकडे ना पूर्वी बऱ्याचदा वयस्कर लोक होती ना, तर ती भाई पूर्वी आपल्याकडे कोणगा वगैरे त्याच्या पकडीने पकडायचे ना. ते नाही मग कसली? टोमला. टोमल्याची पकडी. हां, तर हे पण सेम पद्धत आहे. टोमला वगैरे असेल तर त्याची पकडी असते ना, आता ते बघायला भेटत नाहीत टोमले वगैरे. तर ती पकडी त्याच्या म्हणजे ते काढायचा टोमला आणि त्याच्या पकड्या नेऊन अशा पाण्यामध्ये बुडवून ठेवायच्या दगडाखाली. मग त्याच्यावरती ते खाण्यासाठी खेकडा येतो. सेम त्याच प्रकारचं ही पद्धत आहे. हे गवत खाण्यासाठी खेकडा येतो. तर आता पहिल्यांदा पटापट वेळी काढून घेतो. इकडे भरपूर आहेत, हे बघा, खूप साऱ्या कारेटीच्या वेळी आहेत. भाई पण आलेत मला मदत करायला, तर आम्ही पटापट काढून घेतो. भाई सांभाळू ना. कारेला नाही झालेला, सर्व कारेटीच झालेली बघा, ही सर्व कारेटी आहेत. चला पटापट काढून घेतो. इकडे आहे ना, ही पण कारेटी सारखी दिसेल तुम्हाला, पण ही कारेटी नाही आहे. हा बघा, हे काय माहिती आहे का? हे बघा काय आहे, गुंजवल आहे, गुंजवल. हा बघा, गुंजवल केवढा झाला आहे, पण तो खराब झाला आहे बघा, कीड लागली, इथे खराब झाला, आता काय फायदा नाही. हे बघा हे बघा, पडवल झालेली आहेत, छोटी छोटी माकडं आली ना, यातली बरीचशी मोठी मोठी होती ना, ती खाऊन गेली. या बघा किती आहेत, या बघा, या सर्व त्याच वेळी आहेत. तर बघा, एवढ्या साऱ्या आता वेळी आणलेल्या आहेत आम्ही. आता भाई आमचे गुंडाळा करायला लागलेत. तर बघा, अशा प्रकारे हा गुंडाळा करायचा. मोठी झाली जरा. अशा प्रकारे बघा, आपल्या आता गुंडाळ्या बनवून झालेल्या आहेत अशा प्रकारे. आता जवळजवळ ह्या 25 आणि तिकडे बाबांनी पण बनवल्यात काहीतरी. किती आहेत भाई? तर हे एक्सपेरिमेंट आम्ही पहिल्यांदाच करणार आहोत, त्यामुळे मी आता थोड्याच बनवल्यात. एकदा जर हे सक्सेसफुल झालं तर मग आम्ही जास्त मोठ्या प्रमाणात बनवू, मग जवळजवळ 100 ठेवू. तर बघूया, आज आम्ही पहिल्यांदाच बनवल्यात, तर मला वाटतं 40-45 असतील. तर टोटल गुंड्या आहेत त्या जवळजवळ 35 बनवलेल्या आहेत. तर 35 बस झाल्या, पहिल्यांदाच आहे. तर आता मी जाईन ओढ्यावरती आणि ओढ्यावरती ठेवून येईन. एकटाच आहे मी, दुसरं सोबत कोणी नाही आहे. तर कसं एकट्याला भारी पडेल, ते दगडाखाली ठेवायला लागेल. तर एवढ्या 35 ठेवताना मी थकून जाणार आहे अक्षरशः. चला आता जाऊया, मित्र, अंधार पडायचा. भाई तुम्ही रात्री याल मग?
हां नक्की रात्रीचा टाइम लागणार उचलत यायचं तर काय. भाई म्हणतायत रात्री मी येईन ओढ्यावरती, पण त्यांना ओढ्यावरती रात्रीचं जमणार नाही एवढं, पण म्हणतायत तरी येईन. भाई जमेल का तुम्हाला? बघूया. पाणी जास्त नाही ना. बघूया पाणी किती. पाणी आता थोडंसं 2 दिवसापूर्वी जोरदार पाऊस पडला दिवसभर, तर पाणी थोडंसं वाढलेलं आहे. बघूया. तर बघा 2 पिशव्या भरल्या, ती एक आणि इकडे 2 पिशव्या भरल्यात. काठीमध्ये घ्यायचे. तर चला आता आपण निघालोय. तर बघा आता 5:30 वाजलेत आणि आता आपण चाललोय ओढ्यावरती. 2 पिशव्या बघा, ही एक अशी लोंबत, एक अशी खांद्यावरती घेतली मी. तर सोबत नाही येणार असं कोणी नाही की बाबा चला आपण जाऊ सोबत आणि खेकडे पकडू, असं कोणी नाही येणार आहे. त्यामुळे जर खेकडी पकडायची असतील तर आपल्याला असं एकट्यालाच यावं लागतं. तर आता जवळजवळ 5:30 वाजलेत ना, तर हे ठेवण्यासाठी ना मला जवळजवळ 1 तास लागेल. तर 1 तास म्हणजे 5:30 ते 6:30 होती. त्यानंतरला मग 7-7:30ला अंधार पडला ना, 7:30 की पुन्हा यावं लागेल आपल्याला. तर मी हे टाकून आहे ते मी घरी जाईल. नंतरला अंधार पडल्यानंतर पुन्हा येईल. तर बघूया आपल्याला किती खेकडे मिळतात. आता मी आलो आहे आमच्या ओढ्याच्या जवळच आलो आहे, कोडबीवरती. आमच्या एरिया म्हणतो कोडबीवरती, खालच्या कोडबीवरती आलो आहे. तर रस्त्याला ना आता गवत भरपूर आहे. तर बघा हा आहे आमचा आता ओढा. बॅग आहे इथं ठेवतो. तर तसं बघायला गेलं ना तर पाणी तसं जास्त आहे, बाबांना मुश्किल आहे ना. तर आपण तिकडून खालून सुरुवात करूया ठेवायला. तर बघा आता आपण ना इथे एक ठेवलेला आहे. हे बघा हे अशा प्रकारे ठेवलं आहे. ती जी आपण गुंडी बनवलेली ती ठेवली आहे, त्याच्या बाजूने अशा 2 दगड ठेवल्या आहेत. तर खेकडा येऊन ना इथे मध्ये असा थांबला पाहिजे. तर बघूया आता एक तिकडे ठेवूया कोपऱ्याला. पाणी जरा जास्त झालं आहे, आता वाढलं. पाऊस पडला ना 2 दिवस, त्यामुळे पाणी वाढलं आहे. तर आपल्याला असे पण ठेवायचे आहेत की आपल्याला खेकडा दिसला पाहिजे. कुठेतरी जास्त पाण्यामध्ये ठेवला तर बॅटरीवरती खेकडा दिसणार नाही, तर आपल्याला खेकडासुद्धा दिसला पाहिजे पाण्यामध्ये. अशा प्रकारे ठेवायचं आहे. तर आता मी इथे ठेवू. खाली आता नाही जात मी जास्त, इथेच बघतो कुठेतरी वरच्या बाजूला. मी पटापट ठेवायला लागणार आहेत मला, नाहीतर अंधार पडायचा. तर मी खाली फक्त 2च ठेवल्यात, अजून भरपूर आहेत. एवढ्या 2 पिशव्या आपल्याला खाली करायच्या आहेत. आणि या पाण्यातून पिशव्या नेताना खरंच माझी कसरत लागणार आहे. कारण सोबत कोणी असतं ना तर बरं, एक पिशव्या पकडतोय आणि एक ठेवतोय दगडाखाली, तर पटापट झालं असतं अर्ध्या तासामध्ये. तर हे बाकी मला हे खेकडे ना भारी पडायचे. पिशव्या सांभाळू की हे ठेवू कठीण जाणार आहे. तर काही झालं तरी पण आपल्याला ठेवायचीच आहेत आज. तर आणि चांगल्या ठिकाणी खेकडा येईल ना अशा ठिकाणी पण ठेवलं पाहिजे, नाहीतर कुठे पण ठेवून जमणार नाही आहे. जर एवढी मेहनत करायची आणि खेकडाच नाही तिथे त्या ठिकाणी आला तर मग काय फायदा ना. तर अशा ठिकाणी पण ठेवायचं आहे जिथे खेकडा भेटेल आपल्याला. चला इथे एक ठेवूया, तिथे एक ठेवूया, आणि या पिशव्या कुठे ठेवूया आता. अरे बाबा कसं घेऊन चाललं आहे, नाही जमत आहे या पाण्यातून. तर हे बघा हा आहे ना जुना पाट आहे. जेव्हा शेती केली जायची तेव्हा या पाटाने पाणी नेलं जायचं. आता शेती नाही त्यामुळे पाटाची आता आवश्यकता नाही आहे, तर पाटाला पाणी नाही आणत. नाहीतर या ओढ्याचं पाणी या पाटाने असं तिथून येऊन असं खाली इकडे शेतानं जायचं. तर फायनली आपली 1 पिशवी आहे ती खाली झालेली आहे. तर आता थोडंसं ठीक आहे, आता 1च पिशवी पकडून आता चालावं लागेल. आता 2-2 पिशव्या पकडून ना खूप थकलो आहे आता. तर चला आता 1च पिशवी आहे, तर पटापट ठेवू. तिकडे वरपर्यंत आपण ठेवणार आहोत. तर आपण आता वरच्या कोडबीवरती आलो आहे. तर ही आमची वरची कोडबी म्हणतो. तर आपण सुरुवात केली होती खालच्या कोडबीवरून ठेवायला, तर आता आलो आहे वरच्या कोडबीवरती आणि आता बहुतेक झालेले आहेत. तर आपलं टार्गेट होतं इथपर्यंत तरी पुरले पाहिजेत किंवा वरती पण जातील असं वाटलं होतं थोडंसं आणखी वरच्या पट्ट्यामध्ये, पण आपले बहुतेक आता इथपर्यंतच होतील. इथे वरच्या भागामध्ये आता ठेवूया. 4-5 आहेत. आता इकडेच ठेवू, 2 इकडे एक ठेवू, तिकडे एक ठेवू, त्या बाजूला एक ठेवू आणि तिथे वरती एक ठेवू. तर आता 6:30 वाजलेले आहेत आणि आपल्या आता सर्व गुंड्या आहेत त्या आपल्या ठेवून झालेल्या आहेत. तर आता आपण जाणार आहोत घरी. अजून तसा उजेड आहे, 6:30 वाजले तर अजून उजेड आहे. तर आता 7:30पर्यंत अंधार पडला की आपण येऊ 7:30 किंवा 8पर्यंत. तर आता अंधार थोडासा लेटच होतो, तसं
7 सव्वा 7ला अंधार पडेल आणि मग खेकडे ते येतील. अंधार पडल्यानंतरला त्याच्यावरती येतील. तर आपल्याला जास्त लेट पण करून चालणार नाही, कारण ते खेकडी त्याच्यावरती येऊन ना ते दगडाखाली आपण जर ठेवलेली आहे गुंडी तर ते खिचतात. तर ते खिचून जाण्याच्या अगोदर आपल्याला म्हणजे ते येतील तर त्या टायमामध्येच आपल्याला पोचलं पाहिजे. तर जास्त लेट पण करून चालणार नाही. तर जसं अंधार पडेल तसं आपण निघू पुन्हा घरून. आमचा ओढा आहे ना तो जास्त लांब नाही आहे घरापासून, जवळच आहे. म्हणजे जवळजवळ ओढ्यावरती जायला 10 मिनटं लागतात. तर आपण फर्स्ट टाईम हे असं गुंडी ठेवलेली आहे कारेटीची. तर बघूया जर सक्सेसफुल झालं तर मग पुढच्या वेळी ना आपण जास्त ठेवू मोठ्या प्रमाणात आणि मग आणखी कोणीतरी सोबत घेऊ. बघूया कोण भेटला तर सतीश वगैरे. बघा असा परिसर आहे. ही जुनी कलमाची झाडं आहेत हापूस आंब्याची. इकडे हा नऱ्याचा वाडा आहे. इथे एक आता नवीन घर बनतं आहे मंग्याचं, आमच्या मंग्या गागरू. इथे त्या घराच्याच खाली इथे एक गोलूचं घर आहे. एकच घर आहे इकडे खाली. थोडंसं पुढं आलो की तिथे पायऱ्या मिळतील, तिथे आमचं घर आहे. तर ओढ्यावरून आता घरी आपण जवळजवळ 7च मिनिटामध्ये घरी आलो आहे. आता 8 वाजलेत. तर आता अंधार पडलेला आहे. तर मी थोडंसं लेट झालो. तर चला आता आपण ओढ्यावरती जातो आहे. बघा 8 वाजलेले आहेत रात्रीचे. चला भाई येतो. तर माझ्यासोबत आहेत अण्णा आणि आम्ही चौघी चाललो आहे. अण्णा ही पिशवी घेतली त्यासाठी. हां चला येतो भाई. आपण आलोय ओढ्यावरती पोचलो आहे. तिकडे खालच्या बाजूला आहे ना, खालच्या बाजूला 2 आहेत. नाही इथे समोरच. हा ती पुढे गेली असेल. दगडावर पडला की काय? दगडावर पडला. पात्या होता ना. फडफडला पण ना. हा बारीक खेकडा बघा याच्या खाली ह्याच्या इथंच कुठेतरी असेल. पात्या होता आणि इथं बारीक खेकडा पहिलाच भेटला. अरे तो गेला कुठे? हो पण दगडावरती पडला मला वाटला. तिकडं पुढे नाही ना आला. तेव्हा पहिला आपण गुंडी ठेवलेली ते बघतोय तर काय नाही दिसत तर नाही खेकडा. नाही ना. अशा पिचलांड्या आता भेटत आहेत बारीक बारीक. आपली दुसरी गुंडी होती पण दुसऱ्या ठिकाणी पण काय नाही भेटलं आपल्याला. चला आता पुढे. आल्या 3-4 आल्या आहेत. तिला आपल्याला खेकडा भेटलेला आहे मस्त बऱ्यापैकी मोठा आहे ना. जबरदस्त. हे बघा पहिल्या गुंडी आहे. तिसरी गुंडी आपण बघितली त्याच्यावरती पहिला खेकडा भेटला आपल्याला. तर बघा दुसरा एक चांगला जाडा भेटला आहे खेकडा मस्त जबरदस्त आहे. गेला. तर आता आलोय आम्ही वरच्या कोडवीवरती. तो हा खेकडा आहे बघा. 2 आहेत. आयुष्य हा हे बघा 2 आहेत. एकावरती 2. थांबा ना. हा टाका. एकावरती 2 भेटली. मस्त आहेत. हा जबरदस्त ना. तर शेवटची गुंडी आपण बघून झालेली आहे. तर बघा एवढ्या साऱ्या पिचलांड्या भेटल्या आहेत. भरपूर आहेत तरी 5 किलो जास्त आहेत ना. तर बघा एवढी सारी खेकडी भेटली आपल्याला.
किती आहेत तरी 8 आहेत ना 8 आहे. सर्व छोटी पकडून 10-12 आहेत. 12 आहेत जवळजवळ, छोटी लहान पकडून. तर ठीक आहेत, जेवढी मेहनत घेतली तेवढे भेटले. मासे आता बनवायचे आहेत आणि खेकडे आहेत ते आमच्या बहिणी आलेल्या आहेत तर त्यांना दिले. चला तर या व्हिडिओमध्ये एवढंच. तर असेच भेटत राहणार आहोत आपण गावाकडच्या नवनवीन व्हिडिओमध्ये. तर आता वाजलेत 8ला गेलो आणि आता बघा 9-10 झालेत. 1 तासामध्ये आलो तर जास्त काय टाईम लागला नाही. चला तर या व्हिडिओमध्ये एवढंच. पुन्हा भेटू असेच गावाकडच्या नवीन व्हिडिओमध्ये. तर चला बाय.